तर राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणारी 7ही प्रमुख धरणं ही 99.70% भरली आहेत। त्यामुळे आता मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता दूर झाली आहे। दररोज तब्बल 4000 दशलक्ष लिटर पाणी या 7ही धरणांमधून मुंबईला पुरवलं जातं। यामध्ये विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर, ऊर्ध्व वैतरणा, भातसा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा या धरणांचा समावेश आहे। मुंबई महापालिकेच्या वतीनं या धरण क्षेत्रांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आलाय। पाणी साठ्यासंदर्भात यामध्ये माहिती देण्यात आली। मुंबईकरांची तहान भागवणारी जी 7ही धरण तलाव आहेत ती जवळपास 99% भरलेली आहेत आणि त्यामुळे ती ओसंडून वाहत आहेत। मुंबईकरांची यंदाची जरी तहान भागलेली असेल, मिटलेली असेल, तरी मात्र मुंबईकरांमध्ये ज्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे त्या अनुषंगाने पाण्याची अजूनही गरज आहे। त्यामुळे कशा पद्धतीने नियोजन केले जाते, सध्याची पावसाची काय अवस्था आहे, किती धरणं आहेत आणि किती कॅपॅसिटी आहे? मुंबईला सद्यस्थितीत 7 धरणामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो। त्यापैकी 5 धरणं मुंबई महापालिकेच्या मालकीची आहेत। 2 धरणं तुलसी आणि विहार ही मुंबईमध्ये स्थित असून उर्वरित तानसा, मोडकसागर आणि मिडल वैतरणा ही मुंबईपासून जवळपास 120 ते 150 किलोमीटर दूर आहेत। या व्यतिरिक्त 2 धरणं आहेत, अप्पर वैतरणा आणि भातसा ही राज्य शासनाच्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या मालकीची आहेत। त्यांच्यामधून सुद्धा आपण पाणी पुरवठा घेत असतो। ते एकूण आजच्या घडीला जे वार्षिक रिक्वायरमेंट आहे तेवढा साठा जमा झालेला आहे। 99.70% धरणं भरलेली आहेत। मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यासाठी तसंच पर्यावरणाच्या आणि एकंदर आपल्या वन्यजीवांच्या दृष्टीने आपण समतोल राखत आहोत। म्हणजे झाडांची संख्या एकूण वाढणारच आहे, शिवाय मुंबईकरांना अतिरिक्त पाणी पुरवठा मिळणार आहे। किती झाडांचं म्हणजे स्थलांतरण या ठिकाणी करण्यात येणार आहे? पूर्णतः 100% झाडं जी बाधित होणार आहेत। सध्याच्या वन विभागाच्या छापणीनुसार साधारण 2.5 लाख ते 3 लाख झाडं आहेत। ती सगळीच्या सगळी आपण प्रत्यार्पण करणार आहोत, ट्रान्सप्लांटेशन करणार आहोत। शिवाय आपण 5 पट जास्ती झाडं पर्यायी वनीकरणासाठी जी जमीन असेल तिथे हे करणार आहोत। त्यामुळे एकूण झाडांची संख्या आहे ही काही पटीने आपले वाढताना दिसेल। नक्की ज्या ठिकाणी मुंबईकरांची तहान भागवण्यासोबतच या ठिकाणी पर्यावरण वाचवणं देखील या ठिकाणी पालिकेचा ध्येय आहे। त्यामुळे अनेक झाडं जी आहेत या ठिकाणी जवळपास 3 लाख झाडं जी आहेत ती झाडं जी आहेत स्थलांतरित करण्यात येणार आहेत। अनिल वर्मा, एबीपी माझा, शहापूर।